फ्रेंड्स, डिफरंटिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 मधील आपण क्वेश्चन सेकंडला सुरुवात केलेली आहे. त्यातले आपले 6 प्रॉब्लेम झालेले आहे. आता आपण 7वा प्रॉब्लेम घेणार आहे. 7वा प्रॉब्लेम आहे कोसेक इन द ब्रॅकेट इन स्क्वेअर रूट कॉस एक्स. आता आपण याला डेरिव्हेटिव्ज अप्लाय करून घेऊयात. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज d divided by dx cosec in the square root cos x ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याची फोड करून घेऊयात. d divided by dx cosec in the square root cos x ब्रॅकेट कंप्लीट. d divided by dx. आता फक्त याचंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. रूट कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच बाकीच लिहून घ्यायचं. d डिवायडेड बाय डी एक्स कोसेक इन द स्क्वेअर रूट कॉस एक्स d डिवायडेड बाय डी एक्स इन द रूट कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. d डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स. आता फोड करून झालेली आहे. आता आपण याला डेरिव्हेटिव्ज अप्लाय करूयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय डी एक्स कोसेक एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आता ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण हे सॉल्व करून घेऊयात. इथं एक्सची व्हॅल्यू आहे कॉस एक्स रूट कॉस एक्स आपण लिहून घेऊयात. मायनस कोसेक एक्सची व्हॅल्यू रूट कॉस एक्स इंटू कॉट रूट कॉस एक्स. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. d डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स. आता हे आपण सॉल्व करून घेऊया. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूट एक्स. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण ही सॉल्व करून घेऊया. एक्सची व्हॅल्यू आहे कॉस एक्स. मी आपण आहे तसंच लिहून घ्यायचं. मायनस कोसेक रूट कॉस एक्स इंटू कॉट रूट कॉस एक्स इंटू 1 डिवायडेड बाय 2 आहे तसाच इंटू कॉस एक्स इंटू हे आहे तसंच d डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स. आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. याचा फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. मग आता हे आपण आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. मायनस कॉसेक in the square root cos x into cot in the square root cos x into 1 divided by 2 root cos x into minus sin x. आता हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल झालं. आता हे बाकीचं आहे तसंच लिहून घेऊया. पहिल्यांदा sin x लिहून घेऊया. sin x. आता हे इंटू कोसेक इंटू कॉस एक्स इंटू कॉट स्क्वेअर रूट कॉस एक्स आहे तसंच डिवायडेड बाय हे 2 इन द स्क्वेअर रूट कॉस एक्स. हे आपलं फायनल आन्सर आहे. पुढचा प्रॉब्लेम 8वा आहे लॉग इन द ब्रॅकेट कॉस इन द ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याचा आन्सर बघूयात. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज आता आपण याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. d डिवायडेड बाय डी एक्स लॉग इन द ब्रॅकेट कॉस एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. d डिवायडेड बाय डी एक्स लॉग कॉस
एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स. आता हा लॉग काढायचा आणि याचाच फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कॉस एक्स क्यूब मायनस 5. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग इन द ब्रॅकेट कॉस एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स क्यूब मायनस 5 डी डिवायडेड बाय डी एक्स. आता फक्त याचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. एक्स क्यूब डी डिवायडेड बाय डी एक्स 5 इथं मायनस ब्रॅकेट कंप्लीट. आता याची सगळ्यांची फोड करून झालेली आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युल्याचा यूज करूया. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स. आता या फॉर्म्युल्यानुसार एक्सची व्हॅल्यू कॉस एक्स क्यूब मायनस 5 आहे. मग ही आता फॉर्म्युल्यानुसार लिहून घेऊयात. 1 डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यू कॉस एक्स क्यूब मायनस 5. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स क्यूब मायनस डी डिवायडेड बाय डी एक्स 5. आता हे फॉर्म्युल्यानुसार लिहून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. आता इथं एक्सची व्हॅल्यू आहे एक्स क्यूब मायनस 5. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय कॉस एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट मायनस हे साइन आहे तसंच साइन आणि एक्सची व्हॅल्यू एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट मायनस डी डिवायडेड बाय डी एक्स 5. आता आपण हे फॉर्म्युल्यानुसार सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 डिवायडेड बाय कॉस एक्स रेज टू 3 मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट मायनस साइन एक्स रेज टू 3 मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. यांची व्हॅल्यू 3 आहे म्हणून इथं 3x 3 मायनस 1. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स 5 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय कॉस एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट मायनस साइन एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट 3x 3 मायनस 1 2 आणि हे कॉन्स्टंट आहे म्हणून याची व्हॅल्यू 0 इथं मायनस. आता हे आपण लिहून घेऊयात. आता आपण हे याला मल्टिप्लाय करून घेऊयात. मायनस साइन एक्स क्यूब मायनस 5 डिवायडेड बाय कॉस एक्स क्यूब मायनस 5 3x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे याची व्हॅल्यू टॅन थिटा आहे. इथं आपण मग हे टॅन थिटामध्ये लिहून घेऊयात. मायनस टॅन थिटाची व्हॅल्यू आहे एक्स क्यूब मायनस 5 एक्स क्यूब मायनस 5 आणि हे इंटू 3x स्क्वेअर. आता हे 3x स्क्वेअर आपण इथं पहिल्यांदा लिहून घेऊयात. मायनस 3x स्क्वेअर कंसात टॅन एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. हे आपलं फायनल आन्सर आहे. आपण आता पुढचा प्रॉब्लेम बघूयात. आपला पुढचा प्रॉब्लेम आहे ई रेज टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता हा आपण सॉल्व करून घेऊयात. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज आता आपण याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स
e raised to 3 sin square x minus 2 cos square x. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊयात. d डिवायडेड बाय dx e raised to 3 sin square x minus 2 cos square x ब्रॅकेट कंप्लीट. d डिवायडेड बाय dx, आता फक्त याचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. 3 sin square x minus 2 cos square x ब्रॅकेट कंप्लीट. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. d डिवायडेड बाय dx e raised to 3 sin square x minus 2 cos square x ब्रॅकेट कंप्लीट. d डिवायडेड बाय dx 3 sin square x minus d divided by dx 2 cos square x. आता याची आणि याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. d divided by dx e raised to 3 sin square x minus 2 cos square x ब्रॅकेट कंप्लीट. d divided by dx 3 sin square x, आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे त्यामुळे आता हा स्क्वेअर काढून टाकून फक्त sin x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मल्टिप्लाय d डिवायडेड बाय dx sin x, हे मायनस आहे तसंच. d डिवायडेड बाय dx हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 2 cos square x. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d divided by dx e raised to 3 sin square x minus 2 cos square x ब्रॅकेट कंप्लीट. हे आहे तसंच. d divided by dx 3 sin square x ब्रॅकेट कंप्लीट. d divided by dx sin x minus d डिवायडेड बाय dx हा 2 cos स्क्वेअर x आहे तसाच. याचा स्क्वेअर काढून फक्त आपल्याला cos x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजेच d डिवायडेड बाय dx cos x. आता आपण डेरिव्हेटिव्ह फोड करून घेतलेले आहे त्याच्यामुळे आता याचा फॉर्म्युल्यानुसार यूज करून आपण हे सॉल्व करून घेणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय dx e raised to x इज इक्वल टू e raised to x. आता इथे x ची व्हॅल्यू आहे 3 sin square x minus 2 cos square x. मग आपण हे लिहून घेऊयात. e raised to 3 sin square x minus 2 cos square x. आता हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d डिवायडेड बाय dx 3 sin square x ब्रॅकेट कंप्लीट. d डिवायडेड बाय dx sin x ब्रॅकेट कंप्लीट मायनस d डिवायडेड बाय dx 2 cos square x ब्रॅकेट कंप्लीट. d डिवायडेड बाय dx cos x ब्रॅकेट कंप्लीट. आता हे सॉल्व झालेलं आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युलाचा यूज करणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय dx x रेज टू n इज इक्वल टू n x रेज टू n मायनस 1. कारण इथं स्क्वेअर आहे म्हणून आता आपण याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह हा फॉर्म्युला यूज करणार आहेत. मग आता हे आपण आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. e रेज टू 3 sin square x minus 2 cos square x ब्रॅकेट कंप्लीट. हा 3 इथं कॉन्स्टंट आहे म्हणून तो बाहेर काढायचा. 3 d डिवायडेड बाय dx sin square x d डिवायडेड बाय dx sin x मायनस हा इथं 2 कॉन्स्टंट आहे म्हणून हा पण बाहेर काढायचा आहे. 2d डिवायडेड बाय dx cos square x ब्रॅकेट कंप्लीट. d डिवायडेड बाय dx cos x. आता ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण हे सॉल्व करून घेणार आहोत. इथे n ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. e रेज टू 3 sin square x minus 2 cos square x ब्रॅकेट कंप्लीट. 3 आहे तसंच इन ब्रॅकेट. इथे n ची व्हॅल्यू 2 म्हणून 2 आहे तसंच. x ची व्हॅल्यू साइन आणि इथं 2 मायनस 1 x ब्रॅकेट कंप्लीट. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d डिवायडेड बाय dx sin x
ब्रॅकेट कंप्लीट -2 d डिवायडेड बाय dx cos स्क्वेअर x d डिवायडेड बाय dx cos x. आता हे सॉल्व करून घेऊयात. e3 sin स्क्वेअर x minus 2 cos स्क्वेअर x ब्रॅकेट कंप्लीट 3 2 sin 2 minus 1 1 इथं x आहे तसंच. आता d डिवायडेड हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d डिवायडेड बाय dx sin x ब्रॅकेट कंप्लीट -2 d डिवायडेड बाय dx cos स्क्वेअर x d डिवायडेड बाय dx cos x. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी पण फॉर्म्युला हाच आहे. d डिवायडेड बाय dx x रेज टू n इज इक्वल टू n x रेज टू n मायनस 1. मग आपण याच्यानुसार हे सॉल्व करून घेऊयात. आता इथं n ची व्हॅल्यू 2 आहे. मग आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. e3 sin स्क्वेअर x minus 2 cos स्क्वेअर x ब्रॅकेट कंप्लीट 3 आहे तसंच 2 sin x d डिवायडेड बाय dx sin x -2 आहे तसाच. आता इथं n ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून हा 2 आहे तसाच. आणि इथं cos x 2 minus 1 ब्रॅकेट कंप्लीट d डिवायडेड बाय dx cos x. आता इथं 2 minus 1 1 येईल म्हणून इथं डायरेक्ट cos x आपण आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. e3 sin स्क्वेअर x minus 2 cos स्क्वेअर x ब्रॅकेट कंप्लीट 3 2 sin x d डिवायडेड बाय dx sin x ब्रॅकेट कंप्लीट -2 2 cos 2 minus 1 1 म्हणून इथं x आणि हे आहे तसंच d डिवायडेड बाय dx cos x. आता आपण हे आणि हे सॉल्व करून घेतलेलं आहे आणि हे पण सॉल्व झालेलं आहे. आता आपण हे सॉल्व करूयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय dx sin x इज इक्वल टू cos x. आता याचा फॉर्म्युला आहे म्हणून ह्या फॉर्म्युलानुसार आपण हे सॉल्व करून घेणार आहोत. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. e3 sin स्क्वेअर x minus 2 cos स्क्वेअर x ब्रॅकेट कंप्लीट 3 2 sin x इंटू sin xचा डेरिव्हेटिव्ह आहे cos x म्हणून इथं cos x आणि हे आहे तसंच -2 2 cos x ब्रॅकेट कंप्लीट d डिवायडेड बाय dx cos x. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय dx cos x इज इक्वल टू -sin x. आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. e3 sin स्क्वेअर x minus 2 cos स्क्वेअर x ब्रॅकेट कंप्लीट इंटू 3 2 sin x इंटू cos x minus 2 cos x इंटू 2 आणि आता याची व्हॅल्यू आहे -sin x ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. e3 sin स्क्वेअर x minus 2 cos स्क्वेअर x हे आहे तसंच 3 हे एका ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं 2 sin x इंटू cos x. हा मायनस आणि हा मायनस इथं प्लस होईल म्हणून इथं प्लस हा 2 आहे तसाच. हा साइन आपण पहिल्यांदा लिहून घेऊयात. हा 2 इथं लिहून घ्यायचा आहे तसाच. हा sin x इंटू हा cos x आणि हे आपण थोडंसं अजून सिम्प्लिफाय करून घेऊयात. याच्यासाठी आपण थोडासा बेसिक फॉर्म्युला वापरणार आहे तो असा 2 sin थिटा इंटू cos थिटा इज इक्वल टू sin 2 थिटा. म्हणजे याच्याऐवजी आपण हे लिहून घेणार आहोत sin 2 थिटा. थिटाची व्हॅल्यू x आहे म्हणून आता आपण हे आहे तसंच लिहून घ्यायचं.
3 साइन स्क्वेअर एक्स इंटू 2 कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट. 3 आहे तसंच. आता इथं याच्याऐवजी हे साइन 2x ब्रॅकेट कंप्लीट प्लस इथं 2 आणि इथं पण तेच लिहून घ्यायचं कारण हे दोन्ही पण सेमच आहे म्हणून इथं साइन 2x. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं e3 साइन स्क्वेअर एक्स इंटू 2 कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं 3 साइन 2x प्लस 2 साइन 2x म्हणजे हे सेम आहे म्हणजे याची बेरीज केली तर काय येईल 3 प्लस 2 5 साइन 2x. मग आपण हे पहिल्यांदा लिहून घेऊयात 5 साइन 2x ब्रॅकेट हे आहे तसंच e3 साइन स्क्वेअर एक्स इंटू 2 कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. आपला पुढचा प्रॉब्लेम आहे कॉस स्क्वेअर इन द ब्रॅकेट लॉग इन द ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज आता आपण याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस स्क्वेअर इन द ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस स्क्वेअर लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 आहे तसंच. आता डी डिवायडेड बाय डी एक्स आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेला आहे. आता मग याचा स्क्वेअर काढून फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कॉस इन द ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस स्क्वेअर ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे कॉस काढून टाकायचं आणि फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स रेज टू 2 प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस स्क्वेअर इन द ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स ब्रॅकेट कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स log x square plus 7 bracket complete d divided by dx x square इथं आता हा प्लस इथं लिहू आपण d divided by dx 7. आता याची फोड करून झालेली आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला यूज करून हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d divided by dx x raised to n is equal to n x raised to n minus 1. आता आपण याच्यासाठी इथं n ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून इथं 2 वापरून हे सॉल्व करून घेऊयात. इथं येईल 2 cos 2 minus 1 in the bracket log x square plus 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं. d डिवायडेड बाय डी एक्स कॉस ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट d डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 हे आपण खाली लिहून घेऊयात. आहे तसंच d डिवायडेड बाय डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस d डिवायडेड बाय डी एक्स 7. आता आपण हे सॉल्व झालेलं आहे. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहोत. d डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. इथं एक्सची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. मग आपण हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 2
कॉस 2 - 1 1 येणार, म्हणून इथं डायरेक्ट लिहून घ्यायचं आहे लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं याच्यानुसार मायनस साईन याची व्हॅल्यू येणार, एक्सची व्हॅल्यू येणार लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे आहे तसंच लिहून घ्यायचं डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. हे आहे तसंच डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 7. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स. मग आता आपण हे आहे तसंच लिहून घेऊयात. इथं 2 कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट मायनस साईन in the bracket log x square plus 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता याच्याऐवजी हे लिहून घ्यायचं आपलं 1 डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस इथं लिहूयात डी डिवायडेड बाय डी एक्स 7. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. आता याच्यासाठी आपण हे सॉल्व करूया. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. मग आता हे आपण आहे तसंच लिहून घ्यायचं आहे 2 कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट मायनस साईन ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे यांची व्हॅल्यू आहे 2 म्हणून इथं 2. आता एक्स आहे तसाच 2 - 1 आणि हे कॉन्स्टंट आहे म्हणून याची व्हॅल्यू 0 आहे म्हणून इथं प्लस 0 आहे तसंच. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे 2 कॉस ब्रॅकेट log x square plus 7 bracket complete minus sin log x square plus 7 bracket complete. या आहे तसंच 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट 2 एक्स आहे तर 2 - 1 इथं 1 येईल. हे आहे तसंच. आता हे सगळे मल्टिप्लाय आहे आणि हे डिवाइड आहे म्हणून आपण हे सगळे एकत्र लिहून घेऊयात 2 cos into log x square plus 7 bracket complete minus sin log x square plus 7 bracket complete into 2x divided by हे आहे तसंच x square plus 7. आता आपण याला थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहूयात. हे मायनस आपण इथं स्टार्टिंगला लिहून घेऊयात. हे मायनस त्याच्यानंतर हा 2x लिहून घेऊयात 2x इन ब्रॅकेट हा 2 आहे तसाच. पहिल्यांदा आपण हे साईनचं लिहून घेऊयात साईन ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट इंटू मग ही कॉस लिहून घेऊयात कॉस लॉग ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता याला आपण अजून थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. आता हे सिम्प्लिफाय करण्यासाठी याच्यासाठी फॉर्म्युला आहे 2 sin थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन 2 थीटा. म्हणजेच हा आपला 2 हे साइन आणि थीटाची व्हॅल्यू ही पूर्ण इंटू कॉस आणि ही थीटाची व्हॅल्यू पूर्ण म्हणून हे पूर्ण याच्याऐवजी आपण साइन 2 थीटा लिहिणार आहोत मायनस 2x इन द ब्रॅकेट साइन 2 आणि थीटाची व्हॅल्यू आहे आपली
log in the bracket x square plus 7 bracket complete divided by x square plus 7 त्याच्यानंतर minus 2x into sine 2 log x square plus 7 bracket complete divided by x square plus 7 हे आपलं फायनल आन्सर आहे. आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. पुढचा प्रॉब्लेम आहे tan in the bracket cos in bracket sin x bracket complete. हे आता आपण सॉल्व करून घेऊयात. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज आता याला आपण डेरिव्हेटिव्ज अप्लाय करून घेऊयात. d डिवायडेड बाय dx tan in the bracket cos sin x bracket complete. आता आपण याची फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं d डिवायडेड बाय dx tan bracket cos sin x ब्रॅकेट कंप्लीट d डिवायडेड बाय dx. आता आपण त्यांचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे म्हणून आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फक्त. cos sin x ब्रॅकेट कंप्लीट फोड करून घेऊयात याची पण. d डिवायडेड बाय dx tan हे आहे तसंच लिहून घ्यायचं. cos sin x ब्रॅकेट कंप्लीट d डिवायडेड बाय dx cos sin x ब्रॅकेट कंप्लीट d डिवायडेड बाय dx sin x. आता याची फोड करून झालेली आहे. आता आपण याला फॉर्म्युलाच यूज करून हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय dx tan x इज इक्वल टू sec स्क्वेअर x. मग आता ह्या फॉर्म्युलाच यूज करून आपण हे सॉल्व करून घेऊयात. म्हणजेच इथं येईल sec स्क्वेअर आणि एक्सची व्हॅल्यू आहे cos sin x म्हणजेच cos इन ब्रॅकेट sin x ब्रॅकेट कंप्लीट हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d डिवायडेड बाय dx cos sin x ब्रॅकेट कंप्लीट हे आहे तसंच d डिवायडेड बाय dx sin x ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय dx cos x इज इक्वल टू मायनस sin x. आता मग हे लिहून घेऊयात फॉर्म्युलेनुसार. हे आहे तसंच लिहून घ्यायचं sec स्क्वेअर इन द ब्रॅकेट cos sin x ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं मायनस साइन आणि एक्सची व्हॅल्यू आहे sin x ब्रॅकेट कंप्लीट हे आहे तसंच लिहून घ्यायचं d डिवायडेड बाय dx sin x. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युलाच यूज करणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय dx sin x इज इक्वल टू cos x. मग आता हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे sec स्क्वेअर इन द ब्रॅकेट cos sin x ब्रॅकेट कंप्लीट मायनस साइन इन द ब्रॅकेट sin x ब्रॅकेट कंप्लीट इंटू sin x ची व्हॅल्यू डायरेक्ट cos x. आता हा मायनस आपण स्टार्टिंगला लिहून घेऊयात. मायनस मी आहे तसंच sec स्क्वेअर इंटू cos sin x ब्रॅकेट कंप्लीट इंटू साइन आहे तसंच sin x इंटू cos x. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. पुढचा प्रॉब्लेम आहे sec इन द ब्रॅकेट tan इन द ब्रॅकेट x रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. d डिवायडेड बाय dx sec tan x रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं d डिवायडेड बाय dx sec tan x रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट d डिवायडेड बाय dx. आता फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे tan x रेज टू 4 प्लस 4. आता याचा आपण थोडीशी फोड करून घेऊयात. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे d डिवायडेड बाय dx sec tan इन द ब्रॅकेट tan x रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट d डिवायडेड बाय dx tan x रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट
डी डिवायडेड बाय डी एक्स. आता फक्त एक्स रेज टू 4चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे प्लस आता फक्त 4चा डी डिवायडेड बाय डी एक्स 4 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याची फोड करून झालेली आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला यूज करून हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. आता आपण या फॉर्म्युलाचा यूज करून हे सॉल्व करणार आहोत. इथे एक्सची व्हॅल्यू आहे टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4. मग आता हे आपण लिहून घेऊयात. याचा आन्सर येईल मग सेक एक्सची व्हॅल्यू आहे टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू टॅन एक्सची व्हॅल्यू आहे टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे डी डिवायडेड बाय डी एक्स टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू आता इथं आपण खाली लिहून घेऊयात डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स रेज टू 4 प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 4. आता हे सॉल्व झालेलं आहे. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स टॅन एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. मी हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे सेक इंटू टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट. आता याची व्हॅल्यू ही आहे म्हणून आपण ही लिहून घेऊयात सेक स्क्वेअर इंटू एक्सची व्हॅल्यू आहे एक्स रेज टू 4 प्लस 4 हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे ब्रॅकेट डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स रेज टू 4 प्लस हे कॉन्स्टंट आहे 4 म्हणून याची व्हॅल्यू 0 येणार. इथं 0 आहे तसंच लिहून घ्यायचा. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. इथं एनची व्हॅल्यू आहे 4 म्हणून आता हे आपण आहे तसंच लिहून घ्यायचं आहे सेक स्क्वेअर टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट सेक स्क्वेअर एक्स रेज टू 4 प्लस 4. आता याची व्हॅल्यू येईल इथं लिहूया ती 4 एक्स इथं 4 मायनस 1. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे सेक टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू टॅन एक्स रेज टू 4 इंटू सेक स्क्वेअर एक्स रेज टू 4 प्लस 4 इंटू 4 एक्स 4 मायनस 1 इथे येईल 3. आता हा 4 आपण 4 एक्स रेज टू 3 आपण हे स्टार्टिंगला लिहून घेऊयात 4 एक्स रेज टू 3. त्याच्यानंतर हे लिहून घेऊयात इंटू सेक स्क्वेअर एक्स रेज टू 4 प्लस 4. आता आपण हे लिहून घेऊयात इंटू सेक ब्रॅकेट टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू हे टॅन आहे तसंच टॅन इंटू टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट. हे आपलं फायनल आन्सर आहे.